निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. चांदोरी शिवारातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक 36 वर सायंकाळच्या सुमारास हा अपघात झालाय. चांदोरीकडून ओझरच्या दिशेने स्कूटीवरून जात असलेल्या आई आणि मुलाला मागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिलीय. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झालाय. या अपघातामध्ये 35 वर्षीय सिंधुताई ओझर तसेच त्यांचा 12 वर्षीय मुलगा कुणाल यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पिकअप चालकाचे वेगावर नियंत्रण नसल्याने स्कूटीला जबर धडक बसली. यामध्ये स्कूटीवरील दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. स्थानिक युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही मिनिटातच दोघांचाही मृत्यू झालाय. स्कूटीला धडक दिल्यानंतर पिकअपने स्विफ्ट डिझायरलाही जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर मधील तिघे जण गंभीर जखमी झाले. या तिघांनाही अँब्युलन्सच्या मदतीने चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी पिकअप चालक तसेच त्याच्या साथीदाराला पकडून चांगला चोप दिलाय. सायखेडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या दोघांनाही ताब्यात घेतलंय. यावेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ही वाहतूक सुरळीत केली. अपघात प्रवण ठिकाणाबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. या परिसरात मागील 2 वर्षात अनेक गंभीर अपघात झाल्याचंही स्थानिक नागरिकांनी सांगितलंय. रस्त्यावरील धोकादायक वळण, अपुरी सूचना फलक व्यवस्था तसेच वेगावर नियंत्रण नसल्याने वारंवार दुर्घटना घडत असल्याची तक्रारही स्थानिक नागरिकांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करून अपघात टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणीही करण्यात आली. या अपघाताचा पुढील तपास सैखेडा पोलिसांकडून सुरू झालाय. आई आणि मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे ओझर तसेच चांदोरी परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी पुष्कर भन्साळी, निफाड.